हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर तुम्ही पाहू शकता, तुम्हाला हे ब्लाऊज पीस बघून लक्षात आलं असं, हे ब्लाऊज पीस सध्या बाजारामध्ये दुकानामध्ये खूप चालू आहेत। म्हणजे आता याचा ट्रेंड चालू आहे, बऱ्याच मैत्रिणी हे घेत आहेत। तर मी हे ब्लाऊज जे आहेत ना भरपूर शिवलेत आणि आता मी तुम्हाला या ब्लाऊजचं एक सांगते। हा ब्लाऊज जो आहे ना शक्यतो मशनीवरून लवकर असा सरकत नाही। आता तुम्ही पाहू शकता, मी इतका हाताने याला प्रेस करते तरी पण हा सरकत नाही बघा। एकदम असं असं जर करायला गेलं तर तो गोळा होतो। मग अशा परिस्थितीमध्ये आपण याला अस्तर कसं जोडणार आहे नाही का, पूर्ण असा चिटकून जातोय बघा। हे बघा पूर्ण चिटकून जातोय। मग याला अस्तर टाकायचं म्हटलं, आता हा भाग जो आहे तो हे बघा, आपल्याला जर अस्तर जोडायचं असेल तर आपला अस्तर याच्यावरून येणार बरोबर ना। उलटा भाग हा बरोबर आपला इथं सरकला जातो, पण सरळ भाग जो आहे तो याच्यावरून सरकत नाही। हे बघा लगेच सरकत नाही। अस्तर पण याच्यावरती हे बघा, हे अस्तर याच्यावरून सरकतं, पण ब्लाऊज पीस मशनीला हा चिटकून राहतो। मग मी काय करणार आहे ते तुमच्या बरोबर शेअर करणार। आता बघा, मला हा ब्लाऊज याच्यावरती शिवायचा आहे, तर मी याच्यावरती हे अस्तर ठेवणार आहे बरोबर। तर याचा उलटा भाग आहे, त्याच्यामुळे हा आपल्याला शिवता येणार आहे, म्हणजे बॅक साईड हा आपल्याला शिवता येणार आहे बरोबर। पण कटोरीचा भाग आहे, कटोरीचा भाग हा जो आहे तो आपल्याला असा उलटाच करून ठेवावा लागणार आहे। मग मी काय केलं माहिती आहे का, हे बघा आपल्याला हा उलटाच करून ठेवावा लागणार हे बघा, आणि लगेच सरकत नाही। आणि एकदा ब्लाऊजची फिनिशिंग चुकली तर आपल्याला ब्लाऊज हा पूर्ण असा, आणि काय होतं पावसाळ्याचे दिवस आहे बाहेर, त्याच्यामुळे ते आणखीनच जो आहे ना हा कपडा मशनीला चिटकून राहतोय बघा। आज तर सरकतं पण ब्लाऊज सरकत नाहीये बघा, अशा पद्धतीने हा पूर्ण असा चिटकून जातोय। तर आता मी काय केलं, पेपर घेतलीत मी, पेपरामध्ये आता काय करायचं बघा, असे आपण जर ब्लाऊज शिवतोय तर आपल्याजवळ हे पेपर पाहिजेतच, खूप कामी येत्या। तर बघा पेपर आरामशीर सरकतोय। मी आता काय केलं, याच्यावरूनच हा पेपर डायरेक्टली याला जॉईंट, म्हणजे हा याच्यावरूनच शिवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर जे आहे ना त्याची पेपर काढून घ्यायचा आहे। तर मी तुम्हाला याच्यावरून शिवून दाखवते। मी याच्यावरती व्यवस्थित असं ब्लाऊज जे आहे ना हे करून आरामशीर आपल्याला याला हे ब्लाऊज जो आहे तो याला जॉईंट करता आला। आता आपण याला काय करू, सर्वात पहिलं जो पेपर आहे हा इथे काढून टाकू। हे बघ, तर याने काय झालं, मला पेपरने याला खूप शिवायला मदत झाली। तर तुम्ही सुद्धा जर असं ब्लाऊज तुम्हाला येलं असेल तर तुम्ही पेपरचा वापर करा, एकदम फास्ट आणि पटकन असा ब्लाऊज जो आहे ना तो जोडता येईल। एकदा ब्लाऊज जोडून झाला तर मग शिवायलाही काही वाटत नाही। आणि समजा हे ब्लाऊज जे आहेत ना गोळा झाल्यानंतर काय करायचं आहे की नाही बघा, छान असा पार्ट जो आहे ना तो आपल्याला इथे जोडता आला आणि पेपरही आपल्याला काढून टाकता येतो। मग हे बघा, आता बघा हे अजिबात सरकत नाही बघा, किती गोळा होऊन जात। हे बघा अशा पद्धतीने हा होऊन जात, अस्ताच्या बाजूने सरकते। तर त्याच पद्धतीने मी दुसराही पार्ट शिवून घेणार आहे। आता इथे बघा, आपण आपला हा एक पार्ट आहे जो क्रॉस पट्टीचा, तो पण आपल्याला इथे पेपरवरती जोडावा लागणार आहे। आणि मी पटापट जे आहे ना तुम्हाला पार्ट जोडून दाखवते।
तर इथे ना आपण कटोरी आणि क्रॉसपट्टी यांचे पार्ट जोडून घेतलेत. मी योकपट्टीला पण आपल्याला पेपर टाकण्याची गरज नाही आहे आणि बाहीला पण नाही आहे आणि बॅक साईडला पण नाही आहे. फक्त जे मेन पार्ट आहेत ते म्हणजे कटोरी आणि क्रॉसपट्टी ही खूप महत्त्वाची पार्ट आहेत. ती आपल्याला पेपर टाकून शिवायची आहे. आता बघा, जरी तुमच्याकडे असे ब्लाऊज आले नसतील तरी पण येतील, कारण की हे ब्लाऊज जे आहेत ना आता सध्या खूप चालू आहेत आणि तुमच्याकडे सुद्धा याच्या अगोदर पण होते, पण आता सध्या जे आहेत ना हे ब्लाऊज जास्त शिवू राहिल्या बऱ्याच महिला. त्यामुळं तुम्ही या पद्धतीने पेपर टाकून शिवा. कटोरी जर गोळा झाली तर ब्लाऊजची संपूर्ण फिनिशिंग बिघडती. त्यामुळे तुम्ही या पद्धतीने पेपर टाकून नक्की शिवा. तर तुम्हाला हे कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.